नमस्कार. आज 24 जून 2026. काल मला दोन लेख सुचले ते मी लिहिले, ते आपण सादर करतो. दोन विनोदी लेख माझे. हा पहिला छोटा लेख आहे, त्याचं नाव आहे ढेकूण. पुष्कळ वर्षापूर्वी हे ढेकूण नावाचे छोटे कीटक मोठ्या प्रमाणात होऊन गेले. विशेषतः पुणे शहरात ढेकणं फार गाजले. पुण्यातील जुना भाग, तिथले हॉस्टेल वगैरेमध्ये प्रचंड प्रमाणात ढेकूण निघायचे. पलंगाच्या कोपऱ्यात, खुर्चीच्या फटीमध्ये, भिंतीच्या भेगेमध्ये ते आढळून येत. मातीची घरे वा चिकट घाणेरडी ठिकाणी ही ढेकणांची जागा असते. या ढेकणांचा वंश देखील आपल्या माणसाप्रमाणेच आढळून येत असे. ढेकणाची आई, ढेकणाचे पप्पा, ढेकणाचे आजोबा आजी, त्याचप्रमाणे नुकतेच जन्मलेले ढेकूण असेल तर ते ढेकूण बाळ म्हणजे चाइल्ड ढेकूण, यंग ढेकूण, पुन्हा ज्यांनी 4 पावसाळे जास्त बघितले आहेत असे अनुभवी ढेकूण काही वगैरे वगैरे त्यांच्या जातीमध्ये असायचेच. एकेकाळी प्रत्येक ठिकाणी ढेकणं आढळून येत. रात्री झोपलं की ते माणसाचं रक्त शोषण करीत असत. मादी ढेकूण असेल समजा, मादी ढेकूण, तर ती देखील स्त्री स्वभावाप्रमाणेच तिच्या नवऱ्याचं भरपूर रक्त शोषण करीत असेल. पण काही असो, आता मात्र बऱ्याच काळापासून ही ढेकणांची जातच पूर्ण नष्ट झाली आहे असे दिसून येते. तुम्ही पहा, कधी कुठे ढेकणांचा त्रास झालेला आपण ऐकलात का? नाही. ढेकूण जातच समाप्त झाली. आता आमच्या बीडजवळ ढेकूण मोहा नावाचे गाव आहे. छोटे खेडे आहे ढेकूण मोहा नावाचे. पण तिथे सुद्धा ढेकूण नाही. फक्त त्या खेड्याच्या नावामुळे ढेकूण हा शब्द आहे. आता हा माझा दुसरा लेख. याचं नाव आहे पळून जाणे. हा दुसरा लेख. आम्हाला एका गोष्टीचे फार नवल वाटते. ती गोष्ट म्हणजे पळून जाणे हा शब्द. बऱ्याच वेळा असे ऐकण्यात येते की बाप मुलाला दररोज त्रास देत आहे, त्याला नेहमी मारहाण करीत आहे, म्हणून तो मुलगा घरातून पळून गेला. अशा बातम्या आपण चर्चेतून ऐकतो, कधी पेपरमध्ये वाचतो. ते ठीक आहे, पण बातमी कशी हवी? बापाच्या त्रासाला वैतागून मुलगा घरातून निघून गेला किंवा मुलाने कायमचे घर सोडले, असे शब्द असलेली बातमी यायला पाहिजे, हो ना? पण त्याऐवजी पळून जाणे किंवा पळून गेला हेच शब्द फार वापरले जातात. आता त्या मुलाने पळून जाण्याऐवजी घरातून चालत का जाऊ नये? त्याला पळायला कोणी सांगितले? असो. त्याचप्रमाणे एखादी मुलगी घरातून पळून जाऊन दुसऱ्या कोणाबरोबर ती लग्न करते. तिला म्हणावं, तू कोणाशीही लग्न कर, पण घरातून पळून कशाला जातेस? चालत जाई की. पळता रस्त्यात पडलीस तर जा पुन्हा दवाखान्यात. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की घर सोडून जायचं असेल तर घरातून चालून जा, घरातून पळून जाऊ नका.